नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय TV9 मराठी. आता घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मध्ये. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह विविध मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होणार. शिवसेनेकडून ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप जारी. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप. शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून व्हीप जारी. मात्र व्हीप न पाळल्यास तुर्तास कारवाई न करण्याचं केलं स्पष्ट. उद्धव ठाकरे यांच्याकडून नाव आणि चिन्ह गेल्यानंतर पहिलं अधिवेशन. ठाकरे गट अधिवेशनात आक्रमक होण्याची शक्यता. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी. चहापानावर बहिष्कार टाकत अजित पवार यांची सरकारवर टीका. मंत्रालयात 3000 फाईल्स सह्यांविना पडून अजित पवार यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा. सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहात तर मग इतक्या फाईल्स का तुंबल्या? अजित पवार यांचा सवाल. अजित पवारांचा आरोप चुकीचा. मला दुसरा काही छंद नाही. मी सगळ्या फाईल्सवर सही करतो. मुख्यमंत्र्यांचा पलटवार. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी. प्रचारामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं राज्याकडे दुर्लक्ष. अजित पवारांचा टोला. आम्हाला मिळणारा प्रतिसाद पाहून अजित पवारांना पोटदुखी. मुख्यमंत्री शिंदे यांचं अजित पवार यांना प्रत्युत्तर. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे मंत्र्यांकडे अतिरिक्त भार. आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंत्र्यांकडे अतिरिक्त भार. मूळ विभागासह अतिरिक्त विभागाचं कामकाजही पाहावं लागणार. काँग्रेस आमदारांची आज विधानभवनामध्ये बैठक. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी विधानभवनातील पक्ष कार्यालयात सकाळी 10 वाजता बैठक. विरोधी पक्षांना अर्थसंकल्पावर आधीच प्रतिक्रिया तयार ठेवल्या असतील. विरोधकांनी आधी अर्थसंकल्प ऐकावा आणि त्यानंतर टीका करावी. उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. गद्दारांना त्यांची जागा दाखवणार. मंत्रिमंडळ विस्ताराआधीच सरकार कोसळणार. वरळीतल्या निर्धार मेळाव्यातून आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल. तुम्हाला किती खोके मिळाले हे सांगितलं तर तोंड लपवावं लागेल. शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांची आदित्य ठाकरे यांच्यावर टीका. आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर देण्याचं काम करत आहात, मात्र नुसती गर्दी जमवून काही होत नाही. वरळीतल्या सभेवरून भरत गोगावले यांची आदित्य ठाकरे यांच्यावर टीका. अजित पवारांनी फडणवीसांसोबत शपथ घेतली आणि परत राष्ट्रवादीत गेले. पहाटेच्या शपथविधीवरून मुख्यमंत्र्यांचा टोला. तर शिंदे शपथेवर कायम. फडणवीसांच्या वक्तव्यामुळे पत्रकार परिषदेत हशा. उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन आहेत की ते ऑफलाईन आहेत यापेक्षा ठाकरे तुम्हाला लाईनवर आणायला खंबीर आहेत. सुषमा अंधारे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा. आशिष शेलार यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात फेब्रुवारी 2022 मध्ये जनहित याचिका. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा खळबळजनक दावा. आता शेलार गप्प का? अंधारेंचा सवाल. काही जणांचं इंजिन बंद पडलंय. पक्षाचं शटर बंद करून वधूवर सूचक मंडळ सुरू केलं का? सुषमा अंधारे यांची प्रकाश महाजनांवर चढकून टीका. तुमच्या घरात भावावर कशावरून गोळीबार झाला ते पाहावं. मुळात इतक्या घाणेरड्या शब्दात महाजन कुटुंबातील एक सदस्य बोलत असेल तर ते चांगलं नाही. किशोरी पेडणेकरांची मनसे नेते प्रकाश महाजनांवर टीका. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे चिंचवडमध्ये प्रचारासाठी वेळ देणं शक्य नव्हतं. खासदार अमोल कोल्हे यांचं स्पष्टीकरण. फडणवीसांच्या दिल्लीतील गुरूंनी सांगितलं तुम्ही ही चूक करू नका. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होऊ द्या. ते जोडे खातील, आपण माल खाऊ. ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांची शिंदेंवर टीका. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदे यांची नक्कल. रामदास कदम आणि राणेंवरही नक्कल करत टीकास्त्र. माहितीये का नाही उद्धव साहेब मला झोप लागत नाही. झोप लागत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्यानंतर काँग्रेसवाले त्यांच्या मागे गेले. ठाकरेंचा पक्ष सेक्युलर आहे हे राहुल गांधी ओरडून सांगतील का? ओवेसी यांची राहुल गांधी आणि ठाकरेंवर टीका. कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकी उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंधलं. 2 मार्चला निकाल. कोण गुलाल उधळणार याची उत्सुकता. कसबा पोटनिवडणुकीमध्ये 50.6% इतकं मतदान. हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकरांमध्ये काटेकी टक्कर. चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये 50.47% मतदान. भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे
आणि अपक्ष राहुल कलाटे यांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद. भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्यावर कारवाई करा. रुपाली ठोंबरे यांचं निवडणूक आयोगाला पत्र. रासने चिन्हाचं उपकरण घालून मतदान केंद्रावर आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप. माझ्याकडून अनावधानाने ही चूक झाली. रुपाली पाटलांच्या आरोपांवर हेमंत रासने यांचं स्पष्टीकरण. किरीट सोमय्या यांचा गजनी झालाय. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा निशाणा. ईडीनं सोमय्या यांना कंत्राटी कामगार नेमलेला आहे का? सुषमा अंधारे यांचा सवाल. सरकारनं शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं. कायदा सुव्यवस्था राखण्यासह गुंतवणूक आणण्यास सुद्धा सरकार अपयशी. अधिवेशनाच्या आधी अजित पवारांचा हल्लाबोल. मेळाव्याला खुर्च्यांची नाही तर कार्यकर्त्यांची गर्दी. सभेला आलेले सगळे सच्चे शिवसैनिक. मुख्यमंत्र्यांच्या सभेवरून आदित्य ठाकरे यांचा टोला. सावरकरांना भारतरत्न द्या म्हटल्यावर भाजपच्या तोंडाला फेस येतो. संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देताना हात का आघडता घेतला? राऊतांचा सवाल. महात्मा गांधी यांच्या हत्येमागे सावरकरांचा कट होता. हत्येचा कट रचणारा तुमचा हिरो कसा? खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा भाजपला सवाल. मनीष धुरींचा मनसेच्या पदांचा तडकाफडकी राजीनामा. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा. पत्र पाठवत राज ठाकरे यांचे आभार मानले. 12 किलो कांदा विकून शेतकऱ्याला फक्त 2 रुपयांचा चेक मिळाला. पत्रकार परिषदेतून अजित पवार यांचा सरकारवर निशाणा. वाहतुकीचा खर्च वजा केल्यामुळे शेतकरी राजेंद्र चव्हाण यांना 2 रुपयांचा चेक. 2014च्या GR प्रमाणे सूर्या ट्रेडर्सचा परवाना रद्द. देवेंद्र फडणवीसांची माहिती. सफाई कर्मचारी निवृत्त झाल्यावर वारसांना नोकरी मिळणार. मुदतीआधी किंवा मुदतीनंतर निवृत्त झाल्यासही वारसांना नोकरी देण्याचा निर्णय. स्वेच्छानिवृत्तीसाठी कर्मचाऱ्याला 15 वर्षांची सेवा बंधनकारक. आज मराठी भाषा दिनानिमित्त मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात स्थानीय लोकाधिकार महासंघाच्या वतीनं जागर मराठी भाषेचा या कार्यक्रमाचं आयोजन. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. मुंबई सत्र न्यायालयामध्ये पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आज आरोप निश्चितीची प्रक्रिया. खासदार संजय राऊत आणि प्रवीण राऊत कोर्टात हजर राहण्याची शक्यता. आमदार बच्चू कडू यांच्यावर आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी. कर्मचारी मारहाण प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवलाय. आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात खोटी फिर्याद दिल्याप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल झालेले भाजपच्या समरजित घाटगे यांचे समर्थक. माजी सरकारी वकील प्रवीण चव्हाण जळगाव पोलिसांच्या ताब्यात. मराठा विद्याप्रसारक संस्थेचे निलेश भोईटे यांच्या घरावर छापा टाकल्याप्रकरणी प्रवीण चव्हाण यांच्यावर कारवाई. मराठा क्रांती मोर्चा 28 तारखेला काढणार लॉंग मार्च. कायगाव ते मुंबईपर्यंत निघणार लॉंग मार्च. मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश कैरे यांची घोषणा. कोल्हापुरातील ज्योतिबा मंदिरामध्ये महिलेकडून भाविकांच्या दागिन्यांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न. चोरी करणाऱ्या महिलेला देवस्थान कर्मचाऱ्यांनी घेतलं ताब्यात. नागपुरामध्ये यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्येच तापमानात वाढ. दिवसा तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअसवर. तापमानात आणखी वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. येत्या 1 नोव्हेंबर पासून कोस्टल रोड सुरू होणार. 15 मार्चला दोन्ही टनेलचं उद्घाटन. प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर. मुंबईमध्ये 1 मार्च पासून बेस्टच्या स्मार्ट प्रवाशांना बसमध्ये आधी प्रवेश. बेस्ट चलो ॲप आणि बेस्ट चलो स्मार्ट कार्ड वापरणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये प्रथम प्रवेश मिळणार. कमी प्रतिसाद असलेल्या मार्गावरील फेऱ्या PMP कडून बंद. निगडी, हरबसर आणि भोसरी डेपोतील अशा विविध फेऱ्या रद्द करायला सुरुवात. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील शिंदाड इथं बैलगाडा शर्यतीचा थरार. शर्यतीमध्ये धुळे, नाशिक जिल्ह्यातून बैलजोड्या सहभागी. आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांचा बोटीतून प्रवास करून कार्यक्रमाला हजेरी. शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी इंदापूरमधून उजनीपर्यंत बोटीनं प्रवास. रत्नागिरीच्या गिंबी गावात शिमगोत्सवाला सुरुवात. यावेळी गावातील ग्रामस्थांकडून पारंपरिक प्रथेनुसार धुलाई देवीची पूजा. मायनरच्या उत्तर समुद्र किनाऱ्यावर धननिरंकारी मिशनकडून स्वच्छता अभियान. या कार्यक्रमामध्ये मनपा आयुक्त दिलीप ढोले सहभागी.
सोलापूरमधील शेतकऱ्याला 2 रुपयांचा चेक देणं अडत व्यापाऱ्याच्या अंगलट. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सूर्या ट्रेडिंगचा परवाना 15 दिवस रद्द. मुंबईमधील अंधेरी लिंक रोडवर ट्रॅफिक पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या संदर्भात 2 दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. वाहन थांबवण्यास सांगितल्यावर पोलिसांना उद्धट भाषा वापरून शिवीगाळ. बुलढाण्याच्या देऊळगाव मही इथल्या शेतकऱ्यानं कोबीला भाव मिळत नसल्यामुळे उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला. कोबीला 2 ते 3 रुपये भाव मिळत असल्यामुळे शेतकरी हताश. चंद्रपूर जिल्ह्यातील कोठा गावात बिबट्या जेरबंद करत वन विभागाला यश. बिबट्या जेरबंद झाल्यामुळे ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास. चंद्रपूरच्या निंबाळा भागातील जंगलामध्ये आढळला वाघाचा मृतदेह. वाघाच्या झुंजीमध्ये मृत्यू झाल्याची शक्यता. जळगावच्या तोंडापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड होत असल्यामुळे वृक्षप्रेमींचा संताप. वृक्षतोड करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची वृक्षप्रेमींची मागणी. आजीचा जागीच मृत्यू. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेली ट्रॅक्टरसह ट्रॉली उलटली. 22 विद्यार्थी जखमी तर 2 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक. नागपुरातील उच्च शिक्षित तरुणाकडून दुचाकींची चोरी. आरोपीकडून 8 दुचाकी जप्त. झटपट श्रीमंत होण्याचा हव्यास भोवला. खेळातील कळव्यामध्ये 4 मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून स्लॅबचं प्लास्टर पडलं. घरातील 2 लहान मुलं किरकोळ जखमी. बुलढाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जनजागर यात्रा. महागाई आणि बेरोजगारी विरोधात मोटरसायकल रॅली. भाजप सरकारच्या काळात महागाई बेरोजगारी वाढल्याचा राष्ट्रवादीचा आरोप. अमरावतीच्या छत्री तलाव परिसरामध्ये हनुमानाची 111 फूट उंच मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार. 10 एकर जागेचं सौंदर्यीकरण सुद्धा केले जाणार. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा पुढाकार. जळगावच्या तून नदी जवळील पाण्याच्या वॉलना गळती. पालिकेच्या दुर्लक्षपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी. अमरावतीमध्ये सायबर पोलिसांची मोठी कारवाई. एकाच्या बँक खात्यातून 8 लाख रुपये लंपास करणारे झारखंडचे 2 जण जेरबंद. दोन्ही आरोपींवर आधीच 18 गुन्हे दाखल आहेत. गोंदिया तिरोडा मार्गावर धुळीचं साम्राज्य. मागील 2 वर्षांपासून अतिशय धीम्या गतीनं रस्त्याचं काम सुरू. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून सुद्धा रस्ता सुरक्षेसंदर्भात कंत्राटदाराचं दुर्लक्ष. पंढरपुरात रस्त्यावरील अतिक्रमणावर नगरपालिकेची कारवाई. खोकेधारकांवर बुलडोझर चालवत अतिक्रमण हटवलं. वाशिममधील अनसिंग गावातील अतिक्रमण प्रशासनानं हटवलं. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर प्रशासनाची कारवाई. नागपूरच्या महाराज वाघ प्राणी संग्रहालयातील पाळणे असलेले पिंजरे धोकादायक स्थितीत. 130 वर्ष जुन्या प्राणी संग्रहालयामध्ये पिंजरे खिळखिळे झाल्यामुळे पर्यटकांचा जीव धोक्यात. रस्त्यावर उभ्या असलेल्या श्वानाला धडक देऊन फरफटत नेणाऱ्या स्कूल व्हॅन चालकावर अखेर गुन्हा दाखल. जळगावमध्ये मराठा समाजाच्या वतीनं स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींना मोफत लोकसेवा आयोगाच्या पुस्तकाचं वाटप. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तकं उपयुक्त ठरणार. जळगावमधील छत्रपती संभाजी नाट्यगृहामध्ये डॉक्टर आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार सोहळ्याचं आयोजन. ठाण्याचे रवींद्र कर्वे आणि औरंगाबादमधील सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाला हा पुरस्कार प्रदान. धर्मावर संकट येईल तेव्हा पक्षनेते बाजूला राहू द्या. मनगटाला मनगट लावून एकत्र लढा. जळगावचे इंदुरीकर महाराजांचं कीर्तनातून आवाहन. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील घाणवी गावाच्या डोंगर पठारावर प्रतिकूल वातावरणामध्ये स्ट्रॉबेरीचं यशस्वी पीक घेण्यात यश आलेलं आहे. आधुनिक पद्धतीने शेती करत 2 महिलांचा यशस्वी प्रयोग. धुळ्यातील महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवपुरातील भूमिगत गटारी योजनेचं काम प्रगतीपथावर. या वर्षांच्या सप्टेंबरपर्यंत ते काम पूर्ण होण्याची शक्यता. धुळे जिल्ह्यामध्ये
नांदेडमध्ये रब्बी हंगामामधील हरभरा उत्पादनावर परिणाम. थंडी कमी झाल्यामुळे हरभऱ्याच्या उत्पादनात घट. आता भाव चांगला मिळावा यासाठी शेतकऱ्यांची अपेक्षा. नांदेडमध्ये पाळीव श्वानांचं प्रदर्शन प्रथमच भरवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये शेकडो श्वानप्रेमी आपल्या पाळीव श्वानाला घेऊन सहभागी झाले.